Good morning, students. In last lecture, we had gone through the packing in solids. We studied one-dimensional and two-dimensional packing. In one-dimensional, we studied a linear low packing. In case of two-dimensional, we studied two types of packing, that is AA type of packing and ABAB type of packing. AA type of packing is also known as square close packing, whereas ABAB type of packing is also known as hexagonal close packing. Then we go for the three-dimensional packing. In case of three-dimensional packing, first of all, we study the AA type of packing, that is also known as simple cubic packing. And today we are going to study the next type of the three-dimensional packing, that is ABAB type of packing. But before the study of ABAB type of packing, we have to study one important concept which is known as void. As we know, during the packing, particles of the solids are arranged in a particular rows or layers. During that arrangement, what happens? There is formation of a empty space or empty sites, and those empty sites or spaces are known as voids. Likewise, we can see here in case of two dimension, we can see here there are certain particles which are arranged, but between these particles these small empty spaces which remain as it is, and these empty spaces are called as voids. And there are two types of voids. Normally there are two types of voids. The first one, which is called as tetrahedral void, when we arrange the first layer particle and one particle on the three particles of the first layer. That means the arrangement of the particles will be like this. खाली तीन पार्टिकल असतील, वरती एक पार्टिकल असेल, किंवा खाली एक पार्टिकल असेल आणि वरती तीन पार्टिकल असतील. या पद्धतीनं जर अरेंजमेंट असेल आणि यातून अशा पद्धतीचा वॉइड क्रिएट होत असेल तर त्या वॉइडला आपण म्हणत असतो टेट्राहेड्रल वॉइड. पण कधी कधी काय होतं, आपण खालीही तीन पार्टिकल आणि वरतीसुद्धा तीन पार्टिकलची अरेंजमेंट करू शकतो. या पद्धतीनं वरती तीन पार्टिकल आहेत, खाली पण पार्टिकल्स हे अल्टरनेटली प्लेस असायला पाहिजे. जर पार्टिकल अल्टरनेटली प्लेस केले तर या पद्धतीची अरेंजमेंट होईल. खाली तीन पार्टिकल, अल्टरनेटली वरती तीन पार्टिकल, आणि त्यातून एक वॉइड जनरेट होईल, ज्याला आपण म्हणतो ऑक्टाहेड्रल वॉइड. असे दोन प्रकारचे वॉइड आपण जनरेट करत असतो. टेट्राहेड्रल वॉइड हा 4 पार्टिकलच्या अरेंजमेंटमधून तयार झालेला असतो. आणि जर या वॉइडचं स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री आपण पाहिली तर याचा जॉमेट्रिकल शेप असतो टेट्राहेड्रॉन सारखा. त्यामुळे याला टेट्राहेड्रल वॉइड असं म्हटलं जातं. इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, जर आपण ऑक्टाहेड्रल वॉइडचा शेप पाहिला तर ऑक्टाहेड्रॉन सारखा आपल्याला तो दिसतो, त्यामुळे त्याला आपण म्हणतो ऑक्टाहेड्रल वॉइड. आता या दोन्ही वॉइडचं जर कंपॅरिझन केलं तर टेट्राहेड्रल वॉइड हा स्मॉलर असतो ॲज कम्पेअर टू पार्टिकल ऑल्सो अँड ॲज कम्पेअर टू ऑक्टाहेड्रल वॉइड. पण ऑक्टाहेड्रल वॉइड हा पार्टिकलपेक्षा स्मॉलर जरी असला तरी फार जास्त डिफरन्स नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑक्टाहेड्रल वॉइड हा नेहमी लार्जर असतो टेट्राहेड्रल वॉइडपेक्षा. या दोन्हीमध्ये जर आपण डिफरन्स करायचं ठरवलं तर एक महत्त्वाचा डिफरन्स इथे आपल्याला असा पाहायला मिळतो की पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये जेवढे पार्टिकल असतील त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड तयार होत असतात. ट्वाईस म्हणजे n नंबर ऑफ पार्टिकल जर असतील अरेंजमेंटमध्ये तर 2n नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स फॉर्म होतात. व्हाईल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, जर पार्टिकलची संख्या n असेल तर फक्त n नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड तयार होत असतात. म्हणजेच टेट्राहेड्रल वॉइडची संख्या ही पार्टिकलच्या ट्वाईस असते. व्हाईल इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइडची संख्या ही पार्टिकल इतकीच असते. तर हे झालं वॉइडबद्दल. त्यानंतर वॉइडबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला शेअर करता येईल. जर कोऑर्डिनेशन नंबर आपण वॉइडचा काढला, आता या वॉइडच्या शेजारी कॉन्टॅक्टमध्ये 4 पार्टिकल आहेत, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर टेट्राहेड्रल वॉइडचा 4 असेल. बट इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड जर आपण ऑब्झर्व केलं तर वॉइडच्या कॉन्टॅक्टमध्ये 6 पार्टिकल आहेत, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असायला पाहिजे. तर या पद्धतीनं टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वॉइडचा आपण डिफरन्शिएटसुद्धा करू शकतो यांना. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये ABAB टाईप ऑफ पॅकिंगला.
आता 3 डायमेन्शनमध्ये ए बी टाईप ऑफ पॅकिंग कशा पद्धतीनं केली जाऊ शकते ते आपण पहिल्यांदा पाहूया. 3 डायमेन्शन म्हणजे काय? 3 लेयर्स असतील. पहिला लेयर, त्यावर दुसरा लेयर आणि त्यावर तिसरा लेयर. पण तिसऱ्या लेयरचा पार्टिकल अरेंज करताना आपल्याला 2 प्रकारे करता येऊ शकतो. कारण फर्स्ट 2 लेयरच्या अरेंजमेंटमध्ये 2 प्रकारचे वॉइड आपल्याला जनरेट होताना दिसतील, एक तर टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. पण जर थर्ड लेयरचा पार्टिकल आपण टेट्राहेड्रल वॉइडवर प्लेस केला, तर आता टेट्राहेड्रल वॉइड म्हणजे कसा, तर हे 3 पार्टिकल असतील, त्याच्यावर हा एक पार्टिकल असेल आणि तो जो वॉइड तयार झाला त्याच्यावर जर आपण तिसऱ्या लेयरचा पार्टिकल अरेंज केला, तर या अरेंजमेंटमध्ये आपल्याला असं जाणवेल की फर्स्ट आणि थर्ड लेयर हा सिमिलर असतो. मग फर्स्ट लेयरला जर ए म्हटलं तर थर्ड लेयरला सुद्धा आपल्याला ए म्हणावं लागेल. याचप्रमाणे सेकंड लेयर आणि फोर्थ लेयर हा सुद्धा सिमिलर असेल, ज्याला आपण बी कन्सिडर करू शकतो. म्हणून या प्रकारच्या अरेंजमेंटला आपण ए बी टाईप ऑफ पॅकिंग असं म्हणत असतो. आणि ही जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कशी ऑब्टेन केली जाते? बाय प्लेसिंग द थर्ड लेयर पार्टिकल ऑन टेट्राहेड्रल वॉइड. तिसऱ्या लेयरचा पार्टिकल हा टेट्राहेड्रल वॉइडवर जर अरेंज केला तर त्यातून जी अरेंजमेंट मिळते त्याला ए बी टाईप ऑफ पॅकिंग असं आपण म्हणू शकतो. आता या पॅकिंगचं वैशिष्ट्य आणखी एक आहे, जर आपण याचा कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करतो म्हटलं, जसं आता इथं हा एक सेंटर पार्टिकल कन्सिडर करू, याच्या सराउंडिंगला 6 पार्टिकल असतील, त्याच्यावरती 3 पार्टिकल असतील आणि खालीसुद्धा 3 पार्टिकल असतील. म्हणजेच प्रत्येक पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर हा 12 असेल. इन केस ऑफ ए बी 3 डायमेन्शनल पॅकिंग, ईच पार्टिकल पजेस 12 कोऑर्डिनेशन नंबर. जर आपण या 12 पार्टिकल्सला कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर त्यातून आपल्याला जे स्ट्रक्चर मिळतं दॅट इज हेक्झॅगॉन. अँड दॅट्स वाय धिस टाईप ऑफ पॅकिंग इज कॉल्ड ॲज हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, किंवा शॉर्टली याला आपण HCP असं सुद्धा म्हणू शकतो, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता ही जी पॅकिंग आहे, इट इज द मोस्ट बेनिफिशियल पॅकिंग इन द 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये सगळ्यात बेनिफिशियल पॅकिंग हिला मानलं जातं. तर हे झालं ए बी टाईप ऑफ पॅकिंगबद्दल, जिला आपण हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आपण जाऊया शेवटच्या पॅकिंगकडे. 3 डायमेन्शनमध्ये शेवटची जी पॅकिंग आपल्याला पाहायला मिळते दॅट इज कॉल्ड ॲज ए बी सी टाईप ऑफ पॅकिंग. इन केस ऑफ ए बी सी टाईप ऑफ पॅकिंग, वी कॅन सी हिअर द थर्ड लेअर पार्टिकल्स आर अरेंज्ड ऑन अ ऑक्टाहेड्रल वॉइड. जसं ए बी टाईप ऑफ पॅकिंगमध्ये आपण थर्ड लेअर पार्टिकल हा टेट्राहेड्रल वॉइडवर प्लेस केला होता, त्याचप्रमाणे इथे थर्ड लेअर पार्टिकल हा ऑक्टाहेड्रल वॉइडवर प्लेस करायचा. जर आपण थर्ड लेअर पार्टिकल ऑक्टाहेड्रल वॉइडवर प्लेस केला तर त्यातून जी अरेंजमेंट आपल्याला मिळते त्याला आपण ए बी सी टाईप ऑफ पॅकिंग असं म्हणू शकतो, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे क्युबिक क्लोज पॅकिंग. आता याला क्युबिक क्लोज पॅकिंग का म्हणायचं? त्याचं कारण आहे, ज्यावेळी आपण ही पॅकिंग ऑब्झर्व करतो त्यावेळी आपल्या लक्षात येईल ॲडजसंट पार्टिकलच्या कनेक्शनमधून आपल्याला क्यूब लाईक स्ट्रक्चर मिळत असतं. अँड दॅट्स वाय धिस इज कॉल्ड ॲज क्युबिक क्लोज पॅकिंग. आता या पॅकिंगमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर 12च असतो. कारण वरती 3 पार्टिकल जसं आपण आधी पाहिलं होतं तसंच खाली 3 पार्टिकल आणि सराउंडिंगला 6 पार्टिकल, असं 12 कोऑर्डिनेशन नंबर असेल. आणि या 12 पार्टिकलच्या कनेक्शनमधून आपल्याला स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर मिळत असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज क्यूब लाईक स्ट्रक्चर मिळत असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज क्युबिक क्लोज पॅकिंग. दुसरी महत्त्वाची, इट इज सिमिलर टू द FCC. हा FCC सारखा दिसत असतो, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल सारखा. त्यामुळे याला फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल पॅकिंग असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण ही जी पॅकिंग असते इट इज नॉट मोस्ट बेनिफिशियल, इट इज नॉट इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू द हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. पण कमर्शियली ही पॅकिंगसुद्धा आपण वापरू शकतो. आता या पॅकिंगमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर पहिला लेअर आपण ए म्हणून कन्सिडर केला, दुसरा लेअर हा एपेक्षा डिफरंट असेल म्हणून त्याला बी म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर तिसरा जो लेअर आहे हा सुद्धा डिफरंट आहे म्हणून त्याला आपल्याला सी म्हणावं लागेल. म्हणजेच पहिला लेअर ए, दुसरा बी आणि तिसरा सी. चौथ्या लेअरचं ऑब्झर्वेशन आपण केलं तर चौथा लेअर हा फर्स्ट लेअरसारखा आपल्याला पाहायला मिळतो. दॅट्स वाय हिअर द फर्स्ट अँड थर्ड लेअर is of similar type, that is A type. Second and fifth layer is of same type, that is B type, and the third and sixth layer is of same type, that is C type, and that's why it is known as ABC type of
पॅकिंग ए बी सी टाईप ऑफ पॅकिंगचं स्ट्रक्चर या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. याला सेंटर्ड असं सुद्धाही म्हणू शकतो किंवा आपण CCP म्हणजेच क्युबिक क्लोज पॅकिंगसुद्धा म्हणू शकतो. तर हे झालं 3 डायमेन्शनल पॅकिंगबद्दल. आता या 3 डायमेन्शनल पॅकिंगच्या नंतर आपल्याला 2 डिफरन्स एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्यात पहिला जो महत्त्वाचा डिफरन्स आहे तो म्हणजे टेट्राहेड्रल वॉइड आणि ऑक्टाहेड्रल वॉइडमधला. टेट्राहेड्रल वॉइडचा जर विचार केला तर टेट्राहेड्रल वॉइड हा 4 पार्टिकलच्या अरेंजमेंटमधून तयार होतो. ऑक्टाहेड्रल वॉइड हा 6 पार्टिकलच्या अरेंजमेंटमधून तयार होतो. हा बेसिक डिफरन्स असेल. दुसरा डिफरन्स कोऑर्डिनेशन नंबर टेट्राहेड्रल वॉइडचा 4 असेल, ऑक्टाहेड्रल वॉइडचा 6 असेल. जर टेट्राहेड्रल वॉइडचा विचार केला तर टेट्राहेड्रल वॉइडची संख्या ही पार्टिकलच्या संख्येपेक्षा डबल असते. म्हणजेच n नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट असतील तर टेट्राहेड्रल वॉइडची संख्या ही 2n नंबर असेल. पण ऑक्टाहेड्रल वॉइडची संख्या ही पार्टिकलच्या संख्ये इतकीच असते. म्हणजे इफ n नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द अरेंजमेंट देन n नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स आर फॉर्म. आणि शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, टेट्राहेड्रल वॉइड्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑक्टाहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइडची साईज जी असते ही ऑक्टाहेड्रल वॉइडपेक्षा कशी असते, स्मॉल असते. दे आर व्हेरी स्मॉलर दॅन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑल्सो. तर हे झालं डिफरन्स टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रलमधलं. त्यानंतर दुसरा एक डिफरन्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे HCP आणि CCP. HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि CCP म्हणजे क्युबिक क्लोज पॅकिंग. 3 डायमेन्शनमध्ये आपण 2 प्रकारच्या पॅकिंग पाहिल्या होत्या, एक तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि क्युबिक क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगला आणखी एक नाव दिलं होतं आपण AB टाईप ऑफ पॅकिंग. क्युबिक क्लोज पॅकिंगला आपण नाव दिलं होतं ABC टाईप ऑफ पॅकिंग. हा पण एक डिफरन्स होऊ शकतो. दुसरा डिफरन्स HCP हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इज ऑब्टेन बाय प्लेसिंग थर्ड लेयर पार्टिकल ऑन द टेट्राहेड्रल वॉइड, whereas in case of CCP it is obtained by placing third layer particle on the octahedral void. octahedral void वर प्लेस करून आपण मिळवत असतो. कोऑर्डिनेशन नंबरचा विचार केला, दोन्हीचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, 12. दोन्हीचा कोऑर्डिनेशन नंबर कसा आहे, 12. त्यानंतर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट आणि थर्ड लेयर हे HCP मध्ये सिमिलर असतात. बट इन केस ऑफ CCP फर्स्ट अँड फोर्थ लेयर आर सिमिलर. फर्स्ट अँड फोर्थ लेयर्स आर सिमिलर. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे ऑब्झर्व करू शकतो की HCPमध्ये फर्स्ट आणि फोर्थ लेयर सिमिलर नसतात, सेकंड आणि फोर्थ लेयर सिमिलर असतात. व्हेरॅज इन केस ऑफ CCP द फर्स्ट अँड फोर्थ लेयर आर सिमिलर बट थर्ड लेयर इज नॉट आयडेंटिकल टू द फर्स्ट लेयर. त्यानंतर जर आपण एक्झाम्पल पाहायचा विचार केला तर मॅग्नेशियम, झिंक, कॅडमियम या मेटल्समध्ये आपल्याला अशा पद्धतीची पॅकिंग पाहायला मिळते, ती म्हणजे हेक्सागोनल पॅकिंग, ज्याला आपण HCP म्हणू शकतो. आणि CCPचा विचार केला तर आयर्न, निकेल, कॉपर, सिल्वर या मेटल्समध्ये आपल्याला या प्रकारची पॅकिंग पाहायला मिळते. तर हे झालं या दोन्ही डिफरन्सबद्दल. या दोन्ही डिफरन्सच्या नोट्स, त्यानंतर ABC टाईप ऑफ पॅकिंग, AB टाईप ऑफ 3 डायमेन्शनल पॅकिंग, ज्यालाच आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि क्युबिक क्लोज पॅकिंग असं म्हणतो, याच्या नोट्ससुद्धा मी तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलेल्या आहेत. त्या पाहून घ्या, रीड करा. त्यात जर काही क्वेरी असेल तर तुम्ही मला ती विचारू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी परत रिपीट करतो आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं गुगल क्लासरूमवर माझं एक अकाउंट आहे, त्याचा पासवर्ड तुम्हाला सेंड केला आहे. ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं, तो पासवर्ड टाकायचा आणि केमिस्ट्री नावाचा एक त्याच्यात ग्रुप असेल, त्या ग्रुपला जॉईन करायचं. गुगल क्लासरूम नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून त्याला जॉईन करा. त्यावर तुम्हाला आत्तापर्यंत आपण जेवढं शिकलो आहे याच्या सगळ्याच्या मटेरियल मिळेल, त्याचे व्हिडिओजसुद्धा पाहायला मिळतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, त्यावर काही क्वेश्चनसुद्धा मी रेज केलेले आहेत, ते क्वेश्चनसुद्धा सॉल्व करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तर आजच्यासाठी आपण इथे थांबू. हॅव नाईस डे. व्यवस्थित अभ्यास करा. स्टे ॲट युअर होम. हॅव नाईस डे. थँक्यू.